तर मग मित्रांनो, कसा वाटला हा धबधबा? हा आहे गोकाकचा धबधबा आणि तोच पाहण्यासाठी मी आणि माझी सगळी फॅमिली जात आहे. नमस्कार मित्रांनो, मी अजय. परसगडवरील देवदर्शन आटोपून आम्ही निघालो होतो आता गोकाकचा धबधबा पाहण्यासाठी. तर मित्रांनो, हा पहा गोकाकच्या धबधब्याचा व्ह्यू. आता तर काय मित्रांनो, पावसाळा नाही, त्यामुळे हे पावसाळ्यामध्ये टोटली सर्व पात्र पूर्णपणे असं भरलेले असते. दोन 2019च्या पुरामध्ये हे ब्रिज टोटली पूर्णपणे असे कोसळून गेले होते. त्यांनी पूर्व ते तयार करून घेतले आहे. आणि हा रिकामा दिसणारा टोटली भाग सगळा टोटली असा पाण्याने पूर्णपणे भरलेला असतो पावसाळ्यामध्ये. आता तुम्ही म्हणशील हे काय दगड वगैरे दाखवलेलं आहे, पूर्ण या दगडाला सगळं टोटली पाण्याने असे भेगा वगैरे पाडलेले आहेत. ओहोळ पण पाण्याने तयार केलेला आहे. धबधबा बघून आम्ही लगेच गाडीमध्ये बसलो, कारण तिथे वेळ पण भरपूर गेला होता आणि पावसाचे पण वातावरण झाले होते. त्यामध्ये परीचा आईचा लगेच डान्स चालू झाला बघा गाडी. आणि फायनली मित्रांनो, आपण आलो मायाक्कादेवी चिंचणीमध्ये. हा चिंचणीमधला दुकान स्टॉलचा सगळा व्ह्यू आहे. आमच्या भाऊसाहेबांनी तर पहिला कडेवर घेतले होते. अर्थातच आरवी ही वहिनींच्या कडेवर होती. मंदिरामध्ये आपल्याला काही व्हिडिओ करू दिला नाही, त्यामुळे आपण दर्शन घेऊन डायरेक्ट आलो प्रसाद घेण्यासाठी. ला जवाब अशी ही गव्हाची खीर होती, भात होता आणि ही डाळीची आमटी होती. एक नंबर असा प्रसाद होता. प्रसाद घेतल्या घेतल्या मित्रांनो आपण लगेच मार्गस्थ झालो, कारण तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला येडूरचे महादेव, खिद्रापूर आणि नरसेवाडी तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण पाऊसच एकदम जोरदार होता. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.